मी फक्त तुझीच भाग 18. अलका रातच्या कुशीत झोपून जाते. सकाळी आजच्या दरम्यान राजला जाग येते. बाजूला अलका शांत झोपलेली असते. राज तिला उठवायला लागतो. अलका उठ बाळा, बघ सकाळ झाली आहे. अलका वैतागून म्हणाली, झोपू दे ना, एक तर रात्रभर झोपू देत नाही, आता तरी सुखाने झोपू दे. राज म्हणतो, मला काय आहे, नको उठू. आईला मी सांगतो तुझी सून अजून पण झोपली आहे म्हणून. अलका करंट लागल्यासारखी उठून बसते. अलका म्हणाली, तुझ्यामुळे उशीर झाला मला उठायला. असं म्हणताच ती पटकन आवरायला निघून जाते. राज लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. अलका आंघोळ करून बाहेर येते. तिने केस धुतले होते. तिच्या शॅम्पूचा सुगंध रूमभर पसरला होता. राज त्या वासाने विचलित होतो आणि एक नजर अलकाकडे बघतो आणि बघतच राहतो. अलकाने आज पिंक कलरची सिल्कची साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र, मांगेत सिंदूर आणि त्यात तिच्या पायातले पैजण. खूप सुंदर दिसत होती ती. घाईत खाली निघून गेली तरी त्याचं लक्ष तिच्या जाण्याकडेच होतं. ती निघून गेली आणि तसा तो हसला. अलका खाली आली तर कोणीच नव्हतं. ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला घेते. आधी आपले केस वर बांधून घेत, पदर कमरेला खोसून घेत सुरुवात करते. तेवढ्यात प्रांजल येते. प्रांजल म्हणाली, गुड मॉर्निंग वहिनी. अलका म्हणाली, गुड मॉर्निंग प्राजू. काय ग, प्रज्वल कुठे राहिला आणि आई उठल्या नाही का? प्रांजल म्हणाली, काकू येत आहे आणि भाई काय वहिनीच्या स्वप्नात हरवला असेल असं म्हणून हसायला लागते. तेवढ्यात प्रज्वल खाली येतो आणि प्रांजलच्या डोक्यात टपली मारत म्हणतो, गुड मॉर्निंग वहिनी आणि प्राजू. आणि काय ग, मोठ्या दादाला असं म्हणतात जसं काय तू रोनीतला मिस करतच नाही ना? थांब, सांगतोस त्याला माझी बहीण तुला विसरली आहे असं. प्रांजल रागात त्याला पोह्यातील शेंगदाणा मारून फेकते. प्रांजल म्हणतो, थांब, मी काकूलाच सांगते तुझ्या लाडक्या मुलाने सून बघून ठेवली आहे म्हणून. प्रज्वल आणि प्रांजल एकामागे पडत असतात. राजच्या आई आणि राजही खाली येतात आणि त्यांना मस्ती करून हसत असतात. राजची आई म्हणाली, काय मस्ती चालू आहे दोघांची? अलका म्हणाली, आई बसा ना, मी ब्रेकफास्ट आणि कॉफी आणते तुमच्यासाठी. राज म्हणाला, तूही बस ना नाश्ता करायला. प्रांजल आणि प्रज्वल लहान आहात का तुम्ही मस्ती करायला? अलकाला समजतं की आपण किचनमध्ये काम करतो आहे म्हणून राज चिडला आहे. प्रज्वल आणि प्रांजल ही गुपचूप लहान शहाण्या बाळासारखं येऊन बसतात. राजची आई म्हणाली, अलका, काल तू अचानक कुठे गायब झाली होतीस ग? अलका घाबरून म्हणाली, आई मला ना तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला खाली गेले होते. पण झोपेत तुमच्या रूममध्ये येण्याऐवजी मी आमच्या रूममध्ये झोपले. राज असतो. आई म्हणाल्या, बरं असू दे, होत असते कधी कधी. अरे राज, तू घरी आहेस ना आज, की ऑफिसला जायचं आहे तुला? राज म्हणतो, उद्यापासून जाणार आहे ऑफिसला. आज मी घरीच आहे. काही काम होतं का ग आई? आई म्हणाल्या, हो, मला जरा बोलायचं आहे तुम्हा दोघांसोबत. आता मी जरा आराम करते. थोड्याच वेळात आवाज देते मी तुम्हाला. त्या निघून जातात. त्यांच्या मागे प्रज्वल आणि प्रांजलही निघून जातात. अलका रागात उठते आणि सगळं आवरायला घेते. रमाबाई तिला मदत करत असतात. राजही अलकाच्या मागे जातो आणि रमाबाईंना जायला सांगतो. त्या जाताच तिला मागून मिठी मारतो, पण ती त्याला रागात मागे ढकलत असते. पण तो तिची मिठी आणखीनच घट्ट करतो. अलका म्हणाली, सोड मला राज, किती घट्ट पकडला आहेस तू? आपण किचनमध्ये आहोत, कोणी येईल ना. राज म्हणतो, मी नाही सोडणार आणि कोणीही नाही येत. आता तो तिच्या मानेवर किस करतो. अलका चिडून म्हणाली, मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मला हात लावू नकोस तू अजिबात. राज म्हणतो, काय झालं आहे एवढं चिडायला? अलका म्हणाली, चिडू नाही तर काय करू? कसं वाटलं असेल आईंना तू मला त्यांच्या रूममधून उचलून आणलंस? कसं वाटतं ते एक दिवस माझ्याशिवाय झोपला असतास तर काय बिघडलं असतं? पण नाही, मला तसंच उचलून आणलंस ना. आता राजही चिडतो. काय लावलं आहे सारखं सारखं उचलून आणलं? मी माझ्या बायकोलाच उचलून आणलं ना. आणि आई काही काही बोलली का तुला? नाही ना. मग एवढीशी गोष्ट धरून बसली आहेस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी नाही घाबरत कोणाला, समजलं? आणि रागात रूममध्ये निघून जातो. अलकालाही रडायला लागते आणि तीही रूममध्ये निघून येते. राज लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. अलका त्याच्याजवळ बसत बोलते, ऐक ना राज. सॉरी राज. राज काहीच बोलत नाही. अलका म्हणाली, सॉरी ना, आई काय बोलतील म्हणून मी तसं रिॲक्ट झाले. प्लीज बोल ना माझ्यासोबत. तरी पण राज काहीच बोलत नाही. अलका रागात म्हणाली, नाही बोलायचं ना तुला, नको बोलूस. तुझी इच्छा असं बोलून ती रूम बाहेर निघून जाते. अलका बाहेर निघून गेल्यावर राज लॅपटॉप बंद करून सोफ्यावर डोकं टेकवून डोळे मिटून बसतो. अलकालाही राजच्या आईच्या रूममध्ये जाते. मग निरोप पाठवून राजलाही बोलावून घेते.
राज म्हणाला, आई बोलावलंस का मला? आई म्हणाली, हो ये ना बस. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. अलका म्हणाली, बोला ना आई. आई म्हणाली, राज, अलका, आपण पुढच्या आठवड्यात आपल्या पुण्याच्या घरी जाणार आहोत. मला माहीत आहे तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे. तिथे गेल्यावर कदाचित तुम्हाला, खास करून अलकाला, थोडा त्रास सहन करावा लागेल. राजचे बाबा किंवा घरातील इतर सदस्य तुला लवकर ॲक्सेप्ट करतील, पण त्यांना वेळ दे आणि मी आहे तुझ्यासोबत. अलका म्हणाली, आई मला काळजी आहे ती राजची डॅडची, कारण त्यांना मी कधीच पसंत नव्हते. त्यांनी आम्हाला वेगळं करण्यासाठी आधीच खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यात ते यशस्वी पण झालेले होते. त्यांना मी त्यांच्या नजरेसमोरही नको आहे. ते मला कधीच त्यांची सून म्हणून स्वीकार करणार नाहीत. आणि यावेळेसही त्यांनी आम्हाला वेगळं केलं तर एक तर लोक बघून लगेच विश्वास ठेवतात. ती एक कटाक्ष राजवर टाकत बोलते. राज म्हणाली, यावेळेस आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न डॅडचा, तर त्यांना माझा राग माहीत आहे. आई म्हणाली, अलका बाळ, मला विश्वास आहे तू माझ्या स्वभावाने सगळ्यांची मन जिंकून घेशील. अलका म्हणाली, आई मला थोडं बोलायचं होतं. आमचं ठीक आहे, पण तुम्हाला प्रज्वल आणि प्रांजलबद्दल माहीत आहे का? आई म्हणाली, म्हणजे? अलका म्हणाली, आई, प्रज्वल आणि प्रांजलने आपले लाईफ पार्टनर शोधले आहेत. आई म्हणाली, कोण? अलका म्हणाली, रोनित आणि मीता. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. मला त्यांचीही काळजी वाटत आहे. आई म्हणाली, तरी मला वाटलंच होतं. बघू आपण. अलका म्हणाली, आई, मी 2 दिवस आईजवळ जाऊन येऊ का? आणि आईने तुम्हालाही बोलावलं आहे संध्याकाळी. आतिश आणि कोमल हनीमूनसाठी पॅरिसला जाणार आहेत ना, मग मी त्यांना सोडून डायरेक्ट आईकडे जाईल. आई म्हणाली, हो जाऊन ये बाळा. तसंही पुण्याला गेलो की मग लवकर जमणार नाही. राज रागात बाहेर निघून जातो. अलकाला माहीत असतं तो चिडला आहे आणि तो पहिलेच तिच्यावर चिडलेला होता. अलका म्हणाली, आई, मी रूममध्ये जाते आणि आईलाही कळवते. मी येते आई, असं. आई म्हणाली, जा बाळा, जरा सांभाळून, वातावरण वाढलं आहे. अलका त्यांना हो म्हणून रूममध्ये जाते. पण तिला राज रूममध्ये कुठेच दिसत नाही. ती सगळीकडे बघते, पण तो रूममध्ये नसतो. अलका 2 दिवसांसाठी लागणारे कपडे पॅक करून ठेवते आणि वर टेरेसवर जाते. राज तिथेच उभा असतो. अलका त्याला मागून मिठी मारते. राज तिचा हात रागात काढतो आणि खाली जायला लागतो. अलका म्हणाली, राज, काय झालं आहे एवढं चिडायला? मी माफी मागितली ना तुझी. अजून काय करू? राज म्हणतो, हो चिडलो आहे मी आणि माझा राग नाही जाणार लवकर. आणि हो, तुला काय करायचं आहे ना, एक कर. तू तुझ्या आईकडेच निघून जा. आजच आत्ता, ओके? अलका म्हणाली, ठीक आहे, जाते मी. पण एक सांगू, जर मला काही झालं ना, तू अजिबात यायचं नाही. मी आजारी असेल तरी किंवा मी मेले तरी, समजलं? राज तिच्यावर हात उचलणारच की तो आपला हात भिंतीला आपटतो. अलका खाली निघून जाते आणि आपल्या रूममधली बॅग उचलून आईला काहीतरी कारण देऊन आईकडे निघतच असते. ड्रायव्हर म्हणतो, मॅडम, सरांनी तुम्हाला मला सोडायला सांगितलं आहे. अलका गाडीत बॅग ठेवते आणि एकदा वरती बघते. राजही बाल्कनीत उभा असतो आणि तिला बघत असतो. अलका रडतच गाडीत बसून निघून जाते. अलकाच्या डोळ्यात पाणी बघून त्यालाही कसं तरीच होतं. त्याला स्वतःचा राग येतो. अलका घरी पोचते. आईला खूप आनंद होतो ती आली आहे म्हणून. अलकाची आई म्हणाली, बाळ, बरं झालं तू आलीस. आतिशकडे असतानाही जास्त बोलणं झालं नाही. अलका म्हणाली, हो ना आई. बरं, मी थोडा आराम करते. मला संध्याकाळी आतिश आणि कोमलला सोडायला जायचं आहे एअरपोर्टवर. अलका रूममध्ये निघून जाते, पण तिला खूप वाईट वाटतं. राज चिडला म्हणून. राजचं तिच्यावर प्रेम खूप होतं, पण तो चिडला की मग कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. संध्याकाळी झाली आणि तयारी करून एअरपोर्टवर पोहोचली. तिच्यासोबत मीता पण होती. आतिश आणि कोमलही आले होते. मागून आवाज आला. राज म्हणतो, सॉरी, उशीर तर झाला नाही ना यायला? आतिश म्हणतो, नाही, आम्ही पण आताच आलो. अलका म्हणाली, भाई, मस्त एन्जॉय करा हा, पण माझ्या मैत्रिणीला जास्त त्रास नको देऊस. आतिश आणि कोमल छान लाजतात. अलका त्यांना अजून चिडवून परेशान करत असते. राज अलकाला चोरून बघत असतो. तिलाही माहीत असतं राज तिच्याकडे बघत आहे असं. तेवढ्यात फाईटची अनाउन्समेंट होते. दोघेही अलका आणि राजला हक करून आतमध्ये निघून जातात. राजला अलकासोबत बोलायचं असतं, पण सोबत मीता आणि प्रज्वलही असतात. त्यांचं काम प्रज्वल सोपं करतो. प्रज्वल म्हणतो, भाई, मी आणि मीता थोड्या वेळ फिरून येतो आणि एक गाडी मी घेऊन जातो. मीताला मी सोडेल घरी. राज बोलायच्या आताच अलका बोलते,
अलका म्हणाली, जा फिरून या मस्त आणि भांडू नका, नाहीतर इथे काही लोक विनाकारण भांडतात. अलका राजला एक लूक देत म्हणते. राज म्हणाला, लोकांना तेवढंच काम आहे ना भांडायला. प्रज्वल आणि मीता त्या दोघांकडे गोंधळून बघत असतात. त्यांच्या बिचाऱ्यांचं डोक्यावरून चाल असतं त्यांचं भांडण. मीता म्हणाली, दीदी आम्ही निघतो, येते घरी थोड्या वेळात. चला सर, बाय. प्रज्वल आणि मीता निघून जातात. राजही ड्रायव्हरला घरी जायला सांगतो. राज अलकाला बोलवतो. राज म्हणाला, गाडीत बस, मी सोडतो घरी तुला. अलका म्हणाली, तू जा, मी जाईन कॅबने, विनाकारण तुला माझ्यामुळे त्रास. राज म्हणाला, बायकोचा कसला आला त्रास? अलका म्हणाली, मी तुझी बायको आहे, लक्षात आहे वाटतं. नाहीतर तू मला आईकडे निघून जा बोलला नसतास. हो ना, मग राहा आता एकटाच, मी नाही देणार तुला त्रास. राज म्हणाला, आईकडे जायचं होतं, मला विचारलं का तू की मी जाऊ का नको नको जाऊ? आईला विचारलं, झालं, नवरा गेला उडत, हो ना? अलका म्हणाली, नवरा भाऊ खाऊ लागलं ना, मग काय करायचं? किती वेळा सॉरी बोललोय, पण माझा हात झटकलास ना, मग मलाही राग आला. राज म्हणाला, तू गाडीत बसतेस की नाही ते सांग. अलका म्हणाली, एकदा सांगितलं ना नाही म्हणून. बिचारे विसरले होते की ते एअरपोर्टवर आहेत. असं खूप मन लावून भांडत होते ना. तू असं नाही ऐकणार ना, थांब. तो तिचा हात पकडतो आणि तिला गाडीत जबरदस्ती बसवतो आणि तोही गाडीत बसतो आणि गाडी लॉक करतो. आता तोंडातून आवाज काढला ना, मग बघ, तुला माहित आहे मग मी काय करतो, तुझं तोंड बंद करायला. अलका रागात त्याच्याकडे बघत असते आणि राज ही गाडी सुरू करून तुला आईकडे सोडतो असं म्हणतो. अलका गाडीतून उतरते आणि त्याला बोलते. अलका म्हणाली, घरी चल, परत बोलशील बोलली नाही म्हणून. राज म्हणाला, नको जा, मी आता जातो घरी, आई पण आहे घरी. अलका म्हणाली, मग पोचला की मेसेज कर. राज गाडी घेऊन निघून जातो. अलकाच्या दिशेने गाडी गेली तिकडे बघत असते. मग घरी येते, फ्रेश होऊन बेडवर बसते. तेवढ्यात तिचा मोबाईलची मेसेज टून वाजते. राजचा मेसेज होता, पोहोचलो म्हणून. राज ही फ्रेश होऊन बेडवर बसतो. त्याला अजिबात करमत नव्हतं तिच्याशिवाय. तिची कमी भासत होती. रूममध्ये तिची बडबड, तिचं रागवणं, सारख्या धमक्या देणं. आजही त्याला एअरपोर्टवर भांडणारी अलका आठवली आणि त्याला हसू आलं आणि तिच्या विचारात झोपून गेला. अलकाही नाराज होत झोपून जाते. सकाळी राज उठून बाजूला बघतो, अलका नसते. बाजूला त्याला कसं तरीच होतं. तो व्यायाम करून फ्रेश होऊन तयारी करून खाली येतो आणि ऑफिसला निघून जातो. अलकाही उठून बसते. अलका म्हणाली मनात, गेला असेल का ऑफिसला? मला फोन पण करावायचं वाटत नाही ना ह्याला. राज ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याचं शेड्यूल आज बिझी असतो. त्याला आज लंचची वेळ होते तरी समजत नाही. मीता त्याला आवाज देते. मीता म्हणाली, सर, लंचची वेळ झाली आहे आणि दीदीने तुम्हाला आठवणीने जेवायला सांगितलं आहे. टिफिनही पाठवला आहे. राज म्हणाला, ओके, काकांना सांगून माझं लंच लावायला सांगा, मी जेवतो. मीता स्वतः त्याच्या लंच लावून देते. राज लंच करायला घेतो. सगळं त्याचं आवडतीचं असतं. त्याला भूकही लागली होती. त्यात त्याच्या बायकोने पाठवलेलं, मग काय बघायलाच नको. लंच करून तो मीटिंगला निघून जातो. त्याला अलकाला फोन करायला ही वेळ भेटत नाही. अलका ही इथे चिडली होती. अलका म्हणाली, आज एक फोन पण नाही केला आणि मी मरते इथे त्याची फोनची वाट बघून. आता मी बोलणारच नाही त्याच्याशी. राजची मीटिंग संपवून तो कॅबिनमध्ये आला. फाईल चेक करताना अचानक आवाज आला. त्याने वर मान करून बघितलं आणि रागाने उठून उभा राहिला. राज म्हणाला, तू कशाला आलीस इथे? हेतल त्याला भेटायला आली होती. हेतल म्हणाली, मिस्टर राज, मला तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज. राज म्हणाला, पण मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, समजलं? तू गेलीस तरी चालेल. हेतल म्हणाली, मला माफी मागायची आहे तुमची. राज म्हणाला, माझी माफी मागायला तू मला काही केलं आहेस का? तुला माफी मागायची असेल तर माझ्या अलकाची माग. तिचा अपमान केला आहेस ना तू. हेतल म्हणाली, मी तिची माफी कधीच नाही मागणार. आणि काय आहे तिच्यात एवढं ना, कपडे घालायचा सेन्स आहे, नाही बोलण्यात ती चांगली आहे. तिच्यासारख्या बहनजीवर प्रेम आहे तुमचं? तिच्यासारख्या मिडल क्लास मुली तर उगाच बॉसला फसवतात पैशासाठी, जसे तुम्ही फसलात. राज म्हणाला, तू अति बोलतेस असं वाटत नाही का तुला? आणि काय माहिती आहे ग तुला माझ्या आणि अलकाबद्दल? तुला जसं वाटतं आमचं काही ऑफिसमध्ये प्रेम झालं आणि लग्न केलं. आमचं प्रेम आम्ही कॉलेजला असल्यापासून आहे, समजलं? आणि काय म्हणलीस तू, पैशासाठी तिने मला फसवलं? ती आहे म्हणून मी आज जिवंत उभा आहे.
तिने माझ्यासाठी इथे हृदयावर गोळी खाल्ली आहे, जे तू कधीच करू शकत नाही. हेतल म्हणाली, पण काही असो, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही फक्त माझे आहात. आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. राज म्हणाला, मी फक्त न फक्त अलकाचा आहे. आमच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही, समजलं? हेतल म्हणाले, ठीक आहे, मला माहीत आहे काय करायचं ते. आणि अलकाचं राहिलं नाही तर मग राज म्हणाला, माझ्या अलकाला जर काही झालं ना, मग मी तुझं काय करेल हे लक्षात ठेव. हेतल कुशीत हसून निघून जाते. राजला वाटलं होतं आतिशच्या लग्नानंतर आता ती राज आणि अलकाच्या लाईफमध्ये परत येणार नाही. पण तिच्या अचानक येण्याने आणि धमकी दिल्याने राजला टेन्शन आलं होतं. असं नव्हतं की तो घाबरत होता, त्याला फक्त त्याच्या अलकाची काळजी होती. त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं, म्हणून तो अलकाला फोन लावत असतो. पण अलका मॅडम तर रागावल्या होत्या ना, म्हणून ती फोन उचलत नव्हती. म्हणून राजची चिडचिड होत होती. त्याला माहीत होतं अलका त्याने बोलवल्यावर येणार नाही म्हणून. तो प्रांजलला फोन करतो. प्रांजल म्हणाली, बोल भाई. राज म्हणाला, आत्ताच्या आता अलकाकडेच जा, तिला घेऊन बाहेर ये. आणि हो, एकटी जाऊ नकोस, गार्ड्सला पण सोबत घेऊन जा. प्रांजल म्हणाली, भाई तूच जा ना वहिनीकडे, मला का सांगतोस जायला आणि मध्येच गार्ड्स का सोबत? राज म्हणाला, चिडून जास्त प्रश्न विचारू नकोस, जेवढं सांगितलं ना तेवढं कर. तुझी वहिनी एक नंबरची हट्टी आहे, माझ्या बोलण्यावर येणार नाही ती. प्रांजल म्हणाली, चिडू नको, आणते तिला घराबाहेर आणि आणि सांगितलं तसंच करते. राज कॉल कट करतो. प्रांजल ही तयारी करून अलकाकडे निघून जाते. घरी गेल्यावर अलका म्हणाली, अरे प्रांजल ये ना. प्रांजल म्हणाली, वहिनी बाहेर येतेस का प्लीज? अलका म्हणाली, काय झालं आणि कुठे जायचं आहे तुला? प्रांजल म्हणाली, तू चल तर खाली. प्रांजल तिचं काही नाही ऐकता तिला खाली घेऊन येते. खाली राज येऊन थांबलेला असतो. अलका त्याला बघून खुश होते, पण त्याचं लक्ष नव्हतं थ्री पीस सूट, बिसकलेले केस, डोक्यावर गॉगल, एक हातात घड्याळ. तोच हात केसांमधून फिरवून मानेवर ठेवत होता आणि मोबाईलमध्ये लक्ष, त्यात त्याचे फुगलेले मसल्स. प्रांजलच्या आवाजाने अलका भानावर येते आणि राजचं लक्ष तिच्याकडे जातं. राज म्हणाला, अलका गाडीत बस, मला आता वाद नाही घालायचा. आता त्याला चिडलेलं बघून ती चुपचाप गाडीत बसते. प्रांजल ही रोनितला भेटायला निघून जाते. राज गाडी सुरू करतो आणि तिला एका शांत ठिकाणी घेऊन जातो. पोहोचल्यावर अलका उतरणार त्याआधीच राज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. त्याच्या स्पर्शात तिला गमवायची भीती होती, वेदना होत्या. त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू डोळ्यावरून ओघळते. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केलं आणि तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिला बघू लागला. अलका त्याच्या अशा वागण्याने गोंधळली. अलका म्हणाली, काय झालं आहे? तू असा बेचैन का आहेस? काही झालं आहे का? राज म्हणाला, फक्त तिला बघत असतो. अलका म्हणाली, अरे आता सांगणार आहेस का? राज म्हणाला, तू मला सोडून नाही ना जाणार? मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. अलका म्हणाली, वेडा आहेस का? मी राहू शकते का तुझ्याशिवाय? काय तरी नक्की झालं आहे, सांग मला. राज म्हणाला, आज ना हेतल आली होती ऑफिसमध्ये, तिने मला धमकी दिली. राज अलकाला ऑफिसमध्ये जे बोलणं झालं ते सांगतो. आजपासून तू एकटी कुठेच जायचं नाही आणि बाहेर जाताना गार्ड्सना सोबत घेऊन जायचं. अलका म्हणाली हसून, देते, मला काही नाही होणार. ती मला ओळखत नाही, पण तू तर तुझ्या अलकाला ओळखतोस ना, तिच्या धमक्यांना मी नाही घाबरत. राज म्हणाला, मला इथे टेन्शन येत आहे, ती तुला काय करेल म्हणून, आणि तू हसते काय आहेस अलका? अलका म्हणाली, सॉरी, पण तिला माहीत नाही आहे तिने अलका राज ठाकूरशी पंगा घेतला आहे. तू नको टेन्शन घेऊस, मी बघते काय करायचं ते. राज म्हणाला, तू तिच्या नादाला लागणार नाही आहेस, ती माथे फिरू आहे, ती एक नंबरची. अलका म्हणाली, पण मला एक समजत नाही आहे, द राज ठाकूर कसं काय एका मुलीला घाबरले? राज म्हणाला, मी तिला घाबरत नाही आहे, मला तुझी काळजी आहे, समजलं? अलका म्हणाली, जाऊ दे ना तू, आज दिवसभरात तू मला साधा एक फोन केला नाहीस. मला नाही बोलायचं तुझ्याशी, जा. अलकाला गाल फुगवून बसते. राज म्हणाला, सॉरी ना बाबा, मला आज वेळ नाही भेटला, इतके दिवसच काम पेंडिंगमध्ये होते, त्यात मीटिंग्समध्ये कसा करू फोन? अलका म्हणाली, ठीक आहे, आता घरी जायचं का? राज म्हणाला, हो जायचं, पण आपल्या घरी आईकडे नाही. अलका म्हणाली, आईकडे सोड, मला चांगलं नाही वाटत ते असं अचानक येणं, आणि तसंही आईने उद्या सगळ्यांना जेवायला बोलावलं आहे आणि मग मी तुमच्यासोबत घरी येणार आहे, समजलं? राज म्हणाला, नाही हा, म्हणजे एक रात्र तुझ्याशिवाय काढू तर कालची रात्र कशी गेली आहे माझं मला माहीत आहे. मला काय माहिती नाही, तू घरी ये.
बस. अलका म्हणाली, मग पहिलेच भांडायचे नाही ना. मग अशी वेळ येत नाही. चल आता रात्र झाली आहे, घरी सोड मला आता. आई पण झोपली असेल. चल. राज म्हणाला, बरं सोडतो. छोटंसं तोंड करतो. अलका राज अलकाला आईकडे सोडतो. अलका खाली उतरून त्याला बोलते. अलका म्हणाली, फोन कर मला घरी पोचला की, आणि पटकन त्याच्या गालावर किस करून आत पडून जाते. राजही घरी निघून जातो. अलकाही काहीतरी विचार करून झोपून जाते. अलका सकाळी उठते आणि काहीतरी ठरवून बाहेर निघते आणि जिथे जायचं असतं तिथे पोहोचते. ती वाट बघत असते एका व्यक्तीची. तीही तेवढ्यात येते. ती व्यक्ती म्हणते, मला का बोलावलं तू? अलका म्हणाली, बोलावलं मी तुला. मला घाबरली की काय मिस हेतल? अलकाने हेतलला बोलावलं होतं भेटायला. हेतल म्हणाली, आज तुला परत एकदा सांगते, वेगळी हो मिस्टर राजपासून. हवेत तेवढे पैसे देते मी तुला. अलका म्हणाली, तू शरीरातील श्वास काढून घ्यायला सांगत आहे आणि राहील गोष्टी पैशाची. आधीही एकाने प्रयत्न केला होता आम्हाला वेगळं करण्याचा, पण त्याचे पैसे त्याच्या तोंडावरच नकारले होते. माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्या पैशावर नाही. आणि प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं हेतल, त्यागातही प्रेम असतं. तू जर त्याच्यावर खरं प्रेम केलं असतं ना, त्याच्या आनंदात तू आनंद मानला असता. हेतल म्हणाली, मला तुझं लेक्चर ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, समजलं? बऱ्या बोलण्याने वेगळी हो, नाही तर मला चांगलंच माहिती आहे कसं वेगळं करायचं तुम्हाला. अलका म्हणाली, नाही होत, जा वेगळे. आम्ही काय करायचं ते करून ये. हेतल तिच्यावर परत हात उचलायला जाणार त्याआधीच अलका तिचा हात पकडते आणि ट्विस्ट करते. हेतल म्हणाली, माझा हात सोड, दुखत आहे. अलका म्हणाली, त्या दिवशी तू माझ्यावर हात उचललास म्हणून तुला काय वाटतं, तू मला आजही मारशील? अलका तिचा हात सोडते. हेतलचा हात दुखत असतो. हेतल म्हणाली, तुझ्यामुळे माझा हात दुखत आहे. ती परत हात उगारते. अलकाचं आता डोकं फिरतं. ती हेतलला सलग 3 वेळेस ठेवून देते. अलका म्हणाली, एक त्या दिवशी माझ्यावर हात उचलला म्हणून, दुसरी माझ्या राजच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं त्यासाठी, आणि तिसरी तुझ्या माझ्यावरून रिटर्न गिफ्ट, समजलं? आणि अजून एक, परत माझ्याशी नाडायचं नाही आणि दूर राहायचं राजपासून, लक्षात ठेव. बाय. अलका निघून जाते. हेतल ही रागात घरी निघून जाते. अलका घरी येते. सगळे आलेले असतात, फक्त राज बाकी असतो. राजची आई म्हणाली, कुठे गेली होतीस बाळा? अलका म्हणाली, थोडं काम होतं आई. अलका ही फ्रेश होऊन येते आणि गप्पा मारत बसते. प्रांजलचा तर जीव खाली वर होत असतो, कारण रोनित मधल्या रूममध्ये अभ्यास करत असतो. तिला त्याला भेटायला जायचं होतं, पण सगळे समोर होते म्हणून ती गप्प होती. प्रज्वल साहेबांचं मन घरातच लागत नव्हतं, कारण त्यांच्या मॅडम नव्हत्या ना घरी. ती राजबरोबर येणार होती. अलकाला दोघांची अवस्था समजते, कारण तिची अवस्था तीच होती. राज आला नव्हता ना, त्यात त्याला तिचा सकाळचा पराक्रम माहीत नव्हता ना. तिला माहीत होतं त्याला समजल्यावर आपलं काही खरं नाही आहे असं. सगळे आराम करायला निघून गेले. संध्याकाळी परत गप्पा आणि चहाची मैफिल जमली. अलकाची आई म्हणाली, ताई तुम्ही अलकाला घेऊन पुण्याला जाणार आहात का? तिथे मी नाही आहे, पण तुम्ही तिची आई बनून काळजी घ्या. काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या. राजची आई म्हणाली, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला तर माहीतच आहे ना अलकामध्ये माझा खूप जीव आहे म्हणून. तुम्ही निश्चित राहा. अशाच गप्पा मारत अलका जेवण बनवायला घेते. आज तिने प्रत्येकाच्या आवडीचा एक पदार्थ बनवलेले होते. आज सगळं जेवण तिनेच केलं होतं. थोड्या वेळात राज आणि मीताही येतात. तिला माहीत असतं त्याला आल्या आल्या कॉफी लागते म्हणून. ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये जाते. अलका म्हणाली, कॉफी घे. राज म्हणाला, आणि इकडे. कॉफी मग घेताना तिच्या हाताला लागलेला चटका दिसतो. हा मार्क कसला आहे तुझ्या हाताला? अलका जीभ चावते. अलका म्हणाली, काही नाही, असंच आहे. तू कॉफी पी ना. राज म्हणाला, अलका मी काय विचारत आहे तुला, हाताला मार्क कसला आहे? अलका म्हणाली, छोटासा चेहरा करून. जेवण बनवताना भाजलं. राज म्हणाला, म्हणून सांगत असतो तू काम नको करत जाऊ, पण तुला माझं ऐकायचं नसतं ना. आता बघ किती भाजलं आहे ते. अलका म्हणाली, अरे छोटंसं मार्क आहे ते, आणि आपल्या माणसांसाठी करायला चांगलं वाटतं रे. बरं चल मी जाते, तू ये बाहेर, मी सगळ्यांना जेवायला बोलावते. राज म्हणाला, काहीतरी लावून घे जखमेवर आधी, मग हवं ते कर. पण ते ऐकायला अलका होती कुठे? ती बाहेर गेली. आज सगळे भारतीय पद्धतीने जेवणार होते. खाली बसून मस्त पंगत बसली. सगळ्यांच्या आवडतीचं जेवण बघून सगळे खुश झाले. प्रांजल म्हणाली, सगळं जेवण आज वहिनीने बनवलं आहे. मीता म्हणाली, हो, दीदी एक उत्तम कुक आहे. राजच्या आई मीताचं निरीक्षण करत असतात.
अलकालाही हे समजतं. राजच्या आईला ही मीता आवडली होती. नाजूक बंधा, लांब केस, गोरा वर्ण आणि तिच्या गालावर पडणारी खडी सगळं मोहून टाकणार होतं. सगळ्यांची जेवण झालीत. आज सगळे इथेच राहणार होते. काजल, अलका आणि राजच्या आई आराम करायला आत निघून गेल्या. अलका सगळं आवरत होती. मीता आणि प्रांजल तिला मदत करत असतात. प्रांजल म्हणाली, आपण सगळे थोडा वेळ जागे राहू का? चालेल ना? रोनित म्हणाला, चालेल दीदीला या दोघींनाही येऊ दे. रोनित आणि प्रज्वलने मिळून बसण्याची अरेंजमेंट करतात. काम आवरून अलका, मीता आणि प्रांजल बाहेर येतात. अलका म्हणाली, अरे वा, गप्पांची मैफिल आहे का आज? चला चला लवकर. राज म्हणाला, तुला तर पहिले लागतं गप्पा मारायला, त्याशिवाय तुला झोप कुठे येते? अलका त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मस्त बसून घेते. सगळे आपल्या पार्टनर सोबत बसले होते. सगळे गप्पा मारण्यात व्यस्त होते. पण राजचं काही वेळ वेगळाच चालू होतं. तो बसल्या बसल्या तिला त्रास देत होता. त्यात बिचारीने साडी नेसली होती म्हणून राजला जास्त मजा येत होती. तो तिच्या उघड्या कमरेवर आणि पोटावर बोट फिरवत होता. अलका त्याच्या हरकतीमुळे विचलित होत होती. ती त्याचा हात काढत होती पण तो ऐकतच नव्हता. शेवटी वैतागून अलका म्हणाली, चला खूप उशीर झाला आहे, सगळे झोपा आता. एक काम करा, तुम्ही तिघे एका रूममध्ये झोपा आणि आम्ही तिघी एका रूममध्ये झोपतो. राज तिला रागात बघत होता आणि अलका त्याच्याकडे बघून हसत असते. प्रांजल म्हणाली, मीता आणि मी एका रूममध्ये झोपतो. रोनित आणि प्रज्वलभाई हॉलमध्ये झोपतील आणि राजभाई आणि अलका एका रूममध्ये झोपतो. सगळे झोपायला निघून जातात. राज अलकाकडे बघत असते. अलका म्हणाली, आता काही खरं नाही आपलं, चला आतमध्ये. अलका रूममध्ये जाते. राज दार लावून तिला मागूनच मिठी मारतो. राज म्हणाला, यायचं तर माझ्याजवळच असतं ना, मग का नाटक करते लांब राहायचं? अलका म्हणाली, असं काही नाही आहे, चल सोड, मला कपडे चेंज करायचे आहेत. राज म्हणाला, नको राहू दे, साडी तसंही छान दिसते तू. असं म्हणताच राज तिला उचलून घेतो. अलका त्याच्या नाकाला नाक घासते. राज ही तिला फेस किस करत असतो. राज तिला बेडवर झोपून तोही तिच्या बाजूला पडतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. राज अलकाच्या ओठांवर ओठ टेकवतो. अलकाही त्याच्या कुशीत निवांत झोपते. सकाळी सगळे निघत असतात. अलकाने आपल्या आईचा आणि रोनितचा निरोप घेतला आणि ती घरी आली. 5-6 दिवस असेच निघून जातात. त्यात त्यांना जराही वेळ मिळत नाही स्वतःसाठी. कामच तेवढं होतं. आतिश आणि कोमलही आले होते हनीमूनवरून. आज आतिश आणि कोमलही ऑफिसला आले होते. अलका म्हणाली, काय बाई, हनीमून फारच छान झालेला दिसतो आहे. बघ माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे. त्यांना चिडवत आतिश आणि कोमल दोघे छान लाजतात आणि एकमेकांकडे बघतात. आतिश म्हणाला, काय रे राज, माझ्या वहिनीला कुठे घेऊन जायचं ना तू? अलका म्हणाली, भाई, सध्या आम्हाला आता पुण्याला जायचं आहे. तिथे गेल्यावर खूप काही होणार आहे. मला भीती वाटत आहे. राज म्हणाला, काही गरज नाही आहे घाबरण्याची, मी आहे ना सोबत. आतिश म्हणाला, नीट राहा बाळा, काळजी घे, काही लागलं तर मला कॉल करशील हा. अलका म्हणाली, हो नक्की. आज त्यांचा पुण्याला जायचा दिवस उजाडतो. अलका तब्बल 4 वर्षांनी पुण्याला जाणार होती. तिने कालच पॅकिंग केली होती. अलकाची आई, रोनित, मीता आणि आतिश, कोमल आलेले असतात सोडवायला. अलकाची आई म्हणाली, नीट काळजी घे बाळा तुझी, बाकी तुला सांगायची गरज नाही आहे. अलका म्हणाली, हो, तू तुझी काळजी घे आणि रोनित, तू नीट अभ्यासाकडे लक्ष दे. आणि हे घे क्रेडिट कार्ड, ठेव तुझ्याकडे, त्यात पैसे आहेत, लागले तेव्हा काढून घेत जा आणि काळजी घे हा बाळा. सगळे तिला हसत होते. अलका रोनितची तिच्या मुलासारखी काळजी करत होती. प्रांजल रोनितला जाऊन भेटली. रोनित म्हणाला, जरा अभ्यासाकडे लक्ष दे, आता जास्त यायचं नाही इकडे हा. मला कळलं, तुला कमी मार्क्स पडले मग मी तुझ्याशी बोलणार नाही. प्रांजल म्हणाली, करते, पण रोज मला 5 मिनिटं तरी कॉल करायचा. इकडे प्रज्वल आणि मीता पण एकमेकांच्या हातात हात घेत मीता म्हणाली, मी तुम्हाला खूप मिस करेल. प्रज्वल म्हणाला, वेडी रडते काय, थोडेच दिवस, मी घरी गेल्यावर बोलणार आहे डॅडसोबत, मग तुला वाजत गाजत घेऊन जाईल. मीता म्हणाली, मला भीती वाटत आहे, ते तयार होतील का आपल्या लग्नाला? प्रज्वल म्हणाला, आपल्या मागे एक अशी व्यक्ती आहे, ती आपल्याला वेगळं नाही होऊ देणार. मीता म्हणाली, कोण? प्रज्वल म्हणाला, माझी लाडकी अलका वहिनी. त्या असताना नो टेन्शन, काळजी घे तुझी. अलका आणि राज गाडीत जाऊन बसले. राजची आई आणि प्रज्वलही बसले आणि पुण्याच्या दिशेने निघाले. अलका थोडी नर्वस असते. तिला थोडं दडपण आलं होतं. विचार करतच ती पुण्याला कधी पोचली कळलंच नाही. गाडी आत बंगल्यात प्रवेश केले. राज आवाज देत
राज म्हणाला, अलका उतर घर आलं. अलका गाडीतून उतरली. राजचं पुण्याचा बंगला हा मुंबईच्या बंगल्यापेक्षा खूप मोठा होता. गाडीच्या आवाजाने नौकर बाहेर येते आणि सामान काढून आतमध्ये घेऊन जातो. राज डॅडला विचारतात. राजचे डॅड म्हणाले, कोण आला आहे गणू? त्यांचा नौकर. गणू म्हणाला, मालक मोठ्या मालकीना बाई. राज आणि प्रज्वल बाबा आणि प्रांजल बेबी आहेत आणि अजून एक मुलगी आहे त्यांच्यासोबत. लग्न झालेल्या राजचे डॅड बाहेर येतात की कोण आला आहे म्हणून बघायला. समोर अलकाला बघून त्यांचं राग उफाळून येतो. रागात राजचे डॅड म्हणाले, खबरदार जर तुझं पाऊल या घरात टाकलं तर. आता काय होईल पुढे? राजचे डॅड अलकाला घरात घेतील का? राज काय करेल? एकतर त्याच्या राग. अरे देवा. राज आणि अलकाची नोकझोक कशी वाटली मग? कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.